मित्रांनो, ऑगस्ट महिना म्हणजे फक्त पावसाचा नाही, तर इतिहास घडवणाऱ्या दिवसांचा महिना आहे. या महिन्यात असे काही खास दिनविशेष आहेत, जे प्रत्येक भारतीयाला माहीत असायला हवेत. तुम्हाला माहीत आहे का, 15 ऑगस्ट शिवाय अजून कोणते दिवस आहेत, जे आपल्या देशासाठी खूप महत्त्वाचे आहेत? चला तर मग आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ऑगस्ट महिन्याचे सगळ्यात खास आणि महत्त्वाचे दिनविशेष. पहिला आहे 1 ऑगस्ट. हा दिवस जागतिक मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो. कारण या दिवशी लोक शाहीर अण्णाभाऊ साठे यांचा जन्म झाला होता. अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्य आणि लोककलेतून मराठी भाषेला मोठी ओळख मिळवून दिली. त्यांच्या कार्यामुळे मराठी भाषा अधिक समृद्ध आणि प्रभावी झाली आहे. हा दिवस मराठी भाषेचा अभिमान जपण्यासाठी आणि तिचा प्रसार करण्यासाठी साजरा केला जातो. चला आपण सर्वांनी मिळून मराठी भाषेचा सन्मान राखूया आणि तिचा वारसा पुढे नेऊया. पुढचा आहे 3 ऑगस्ट. 3 ऑगस्ट हा दिवस आंतरराष्ट्रीय मैत्री दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस मित्रांमधील प्रेम, विश्वास आणि एकतेचे महत्त्व सांगतो. खरी मैत्री आपल्या आयुष्यातील आनंद आणि कठीण काळात साथ देणारी असते. या दिवशी आपण आपल्या मित्रांचे आभार मानतो आणि त्यांच्यासोबतचे नाते अधिक घट्ट करतो. पुढचा आहे बघा 6 ऑगस्ट. जागतिक शांतता दिन म्हणून पाळला जातो. या दिवशी जगभरात शांततेचा संदेश दिला जातो आणि हिंसाचाराविरोधात जागरूकता निर्माण केली जाते. मानवतेसाठी शांतता किती महत्त्वाची आहे याची जाणीव करून देण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. पुढचा आहे 9 ऑगस्ट. बघा, 9 ऑगस्ट हा दिवस जागतिक मूलनिवासी दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी जगभरातील मूलनिवासी समुदायांच्या हक्काबद्दल आणि त्यांच्या संस्कृतीबद्दल जागरूकता निर्माण केली जाते. त्यांच्या परंपरा, भाषा आणि जीवनशैली जपणे किती महत्त्वाचे आहे हे या दिनातून सांगितले जाते. मूलनिवासी लोकांचे योगदान आणि त्यांचा सन्मान करणे ही आपली जबाबदारी आहे. पुढचा आहे 15 ऑगस्ट. बघा, 15 ऑगस्ट हा दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून संपूर्ण भारतात मोठ्या अभिमानाने साजरा केला जातो. या दिवशी 1947 साली भारताने ब्रिटिश राजवटीतून स्वातंत्र्य मिळवले होते. हा दिवस आपल्याला स्वातंत्र्य सैनिकांचा त्याग आणि बलिदानाची आठवण करून देतो. देशभरात ध्वजारोहण, परेड आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रम साजरे केले जातात. पुढचा आहे 20 ऑगस्ट. हा दिवस अक्षय ऊर्जा दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी निसर्गातील नवीकरणीय ऊर्जा स्रोतांचा वापर वाढवण्याचा संदेश दिला जातो. अक्षय ऊर्जा म्हणजे कधीही संपत नाही आणि पर्यावरणाला हानी पोचवत नाही अशी ऊर्जा. हा दिवस आपल्याला स्वच्छ आणि हरित भविष्यासाठी जागृत करतो. तर बघा, शेवटचा आहे 29 ऑगस्ट. 29 ऑगस्ट हा राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस हॉकीचे महान खेळाडू मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो. मेजर ध्यानचंद यांनी भारताला हॉकीमध्ये जागतिक ओळख मिळवून दिली. या दिवशी खेळाचे महत्त्व आणि फिटनेसबद्दल जनजागृती केली जाते. तर मित्रांनो, हे होते ऑगस्ट महिन्यातील काही महत्त्वाचे दिनविशेष. प्रत्येक दिवस आपल्याला काहीतरी नवीन शिकवतो आणि इतिहासाची आठवण करून देतो. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला कोणता दिवस सर्वात जास्त आवडला. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.